आएंगे का? हाँ पक्का 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 आएगा। आएगा डेमो गाडी हिगणवाडी हाँ। रेल्वे स्टेशन पर। नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आहेत बघा आपण विघणवाडी रेल्वे स्टेशनवर। बघू शकतात आपलं स्टेशन, आपलं क्रॉसिंग, जिथं आपली गाडी क्रॉसिंग होती त्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे बघा मित्रांनो। की आपली डेमो गाडी विघणवाडी रेल्वे स्टेशन पर्यंत गाडी लवकर म्हणजे डिसेंबर महिन्यात गाडी चालू होणार आहे की त्याच्यामुळे काम आहे बघा, एकदम वेगाने काम चालू झालेलं आहे। बघू शकतात नाही पाठीमागं इथे क्रॉसिंग आहे सगळी, तुम्हाला दिसत असेल की गाडी डिसेंबर महिन्यात गाडी आपली डेमो गाडी चालू होणार आहे। ती सध्या मित्रांनो अंबळनेरपर्यंत गाडी चालू आहे डेली, फक्त रविवारी बंद असते गाडी आणि दर दिवस गाडी डेली चालू आहे। आपण यांना विचारू गाडी डेमो गाडी कधी येणार आहे। आपली अंबळनेर तक गाड़ी चल रहा है डेमो, तो विघणवाड़ी तक कब आएगा? 10-15 दिन में आ जाएगा। 10-15 दिन में आएगा। बघू शकतात मित्रांनो 10 ते 15 दिवसात गाडी इथं येणार आहे आपल्या विघणवाडी रेल्वे स्टेशनवर आणि डिसेंबर महिन्यामध्ये उद्घाटन बघा मित्रांनो की बघू शकतात यांनी भी सांगितलेलं आहे का नाही? 10 ते 15 दिन में आएंगे का? हाँ पक्का 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 आएगा। डेमो गाड़ी विघणवाड़ी रेलवे स्टेशन पर आएंगे ना? आएगा ठीक आहे। बघू शकतात मित्रांनो की गाडी डिसेंबर महिन्यात 10 ते 15 दिवसात गाडी आपल्या विघणवाडी रेल्वे स्टेशन पर्यंत गाडी चालू होणार आहे मित्रांनो। बघू शकतात इथं क्रॉसिंग आहे सगळी आणि समोरच आपलं मित्रांनो रेल्वे स्टेशन आहे। इथं कटाईचं काम चालू आहे बघा। बऱ्याच कमेंट येत होत्या मित्राच्या की आपलं विघणवाडीपर्यंत डेमो गाडी कधी चालू होणार आहे की डिसेंबर महिन्यात गाडी चालू होणार आहे मित्रांनो। 100% गाडी चालू होणार आहे। आपण कोणची बी माहिती घेऊनच व्हिडिओ बनवतो मित्रांनो, त्याच्यावर आपण सांगतो मोर की कधी गाडी येणार आणि कधी नाही येणार। काम पूर्ण झालेलं आहे मित्रांनो स्टेशनचं। बघू शकतात आपण स्टेशनवर आलेलो आहेत बघा, विघणवाडी रेल्वे स्टेशन। बघू शकतात कलर बिलर देऊन एकदम ओके काम झालेलं दिसत आहे आपल्याला मित्रांनो। इथं काम बिलकुल असं शिल्लक राहिलेलं नाही, पूर्ण काम झालेलं आहे। बघू शकतात एक हे विघणवाडी रेल्वे स्टेशन शिरोर तालुक्यामध्ये आहे मित्रांनो, शिरोर कासार जिल्हा बीड। बघू शकतात आपल्या विघणवाडी रेल्वे स्टेशन झाल्याच्या नंतर आपलं रायमो रेल्वे स्टेशन लागतं मित्रांनो, ते लोकल आहे। आणि त्याच्यानंतर राजुरी रेल्वे स्टेशन आहे, ते बी लोकल आहे। आणि त्याच्यानंतर आपलं डायरेक्ट बीड आहे रेल्वे स्टेशन। बघू शकतात की हे रेल्वे स्टेशन मित्रांनो खूप डोंगरात घेण्यात आलेलं आहे। बघू शकतात चौकोन डोंगर आहे, खूप आठ बाजूला आहे बघा। हे खूप डोंगरात आहे की जे नवीन जर इकडे जर स्टेशनकडे जर यायचं असलं तर मेळ बी लागणार नाही लवकर।
ठेशन कुडशिक इथं विघनवाडी खूप डोंगरामध्ये रेल्वे स्टेशन घेण्यात आलेलं आहे आणि इथून शिरूर मित्रांनो 6 किलोमीटर आहे ह्या स्टेशनपासून की शिरूर तालुका असल्यामुळं इथं स्टेशन घेण्यात आलेलं आहे मित्रांनो विघनवाडी. आंबळनेरच्या नंतर जाट नांदूर एक रेल्वे स्टेशन आहे बघा मित्रांनो, ते बी लोकल आहे. जाट नांदूर रेल्वे स्टेशनच्या नंतर आपलं डायरेक्ट हे विघनवाडी रेल्वे स्टेशन आहे. मग त्याच्यानंतर रायमो, राजुरी, बीड. बघू शकतात की काम पूर्ण झालेलं दिसत आहे आपल्याला. फरशी बिरशी टाकून सगळं ओके टाकाटक काम झालेलं आहे बघा. बघू शकतात. जिथं क्रॉसिंग आहे तिथं काम चालू आहे मित्रांनो की डेमो गाडी आपल्या विघनवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत येणार आहे लवकरच. डिसेंबर महिन्यात गाडी चालू होणार आहे की डिसेंबर महिन्यात उद्घाटन बी होणार आहे आणि गाडी बी दिल्लीपर्यंत येणार आहे. आता पहिले आंबळनेरपर्यंत चालू होती, आता डायरेक्ट विघनवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत गाडी येणार आहे. त्याच्यानंतर आपलं बीडचं बी काम एकदम गतीने चालू आहे रेल्वे स्टेशनचं आणि आपल्या विघनवाडीनंतर डायरेक्ट गाडी बीडलाच येणार आहे. तिकीट खोली आहे बघा मित्रांनो, ही समोरची दिसते. ही ज्यांना तिकीट काढायचं असेल तर इथं येऊन तिकीट काढण्याची इथं हे बघू शकता. तिकिटाचं सुद्धा हे पाटी लावण्यात आलेली बघा मित्रांनो. बघू शकतात की गाडी यायची म्हणूनच ही पूर्ण तयारी केली जाते बघा मित्रांनो आधीच. बघू शकतात. साफसफाई चालू आहे बघा मित्रांनो इकडं खाली.